त्याचबरोबर चंदू कोरपे यांच्याकडून 200 रुपये त्या षटकारासाठी आले होते। तो षटकार कुणी ठोकला होता? रुपेश आपण काय? या वाटून घ्या, भांडण करू नका एवढीच विनंती असेल। समोर सामना मात्र सुरू झाला, आपण पाहतोय 2 धावा धावफलकावर या ठिकाणी जोडले जातात गावदेवी कुठली संघाच्या बाजूने। या बॉलवर जर विकेट घेतली तर 100 रुपये मुकुंद धोंडगे यांच्याकडून, पण यावेळेला मात्र आपण पाहतोय का या बॉलवर विकेट फसेल का? नाहीये, हा बॉल कव्हर मधून जाईल जग्गू धोंडगेचा। थोडीशी आउटफील्ड धीम्या गतीची पाहायला मिळाली आणि याच दरम्यान आपण पाहू शकतो 3 धावा धावफलकावर या ठिकाणी पाहिल्या जातील। या 3 धावेने आपण पाहू शकतो धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत 5 चा आकडा या ठिकाणी पाहायला मिळतोय। अंधार हळूहळू होत चाललाय, थोडस फास्ट खेळा। 6:15 वाजले, 6:17 झालेत। टेनिस क्रिकेटचा महासंग्राम चित्त थरार, जाधववाडीकरांचा मान सन्मान अभिमान स्वाभिमान आणि जाधववाडीकरांची प्रतिष्ठा वाढवणारी स्पर्धा म्हणजेच श्रीराम चषक 2025 दिवस पहिला। ते जार आपण कुठे नेऊ नका प्लीज, आयोजकांच्या सूचना आहेत आपल्यासाठी। एका ठिकाणी जमा करा। सुजल सालुंके आंबिवली एक्सप्रेस यावेळेला ठोकले कर्णधार सरसेनापती सूरज जाधवने, पण इथं आपण पाहू शकता विकेटचं पतन। व्यंकटेश आलाय आडवा, पहिला धक्का गावदेवी कुडली संघाला। कर्णधार सरसेनापती सूरज जाधव जाईल माघारी। नरेश धमाले यांच्याकडून आंबिवली टीमला जर पराभूत केलं तर 500 रुपये दिले जातील गावदेवी कुडली संघाला। याच दरम्यान विकेटचं पतन, रजत जाधव जसा आला तसा मैदानाच्या बाहेर। आणखी एक धक्का जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। टीम मीटिंग नको आपल्याला विनंती असेल, आयोजकांच्या सूचना आता जरूर येत आहेत आपल्यासाठी। लगातार 2 बॉल मध्ये 2 षटकार मारले तर कल्याण डोंबिवली बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी मुकुंद धोंडगे यांच्याकडून 1000 रुपये दिले जातील। या ठिकाणी सन्माननीय आदरणीय दत्ताराम जाधव साहेब यांचा मान सन्मान केला जातोय। त्यांना विनंती असेल आपण टॉस बॉक्स वर यायचं आहे। आपला जाधववाडीकरांच्या वतीनं श्रीराम चषकामध्ये आम्ही मान सन्मान करणार आहोत। लगातार 2 षटकाराला 1000 रुपये मुकुंद धोंडगे यांच्याकडून दिले जातील। सुजल सालुंकेचा पुढचा बॉल यावेळेला आपण पाहतोय आल्या आल्या चांगला शॉट केलाय, डाऊन द ग्राउंड बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक वेगाने व्यंकटेश येतील, बॉलची फेकी करतील। क्या बात आहे, क्या बात आहे, काय चपलाईने हा खेळाडू पळालाय, अतिशय वेगवान आपल्याला पाहायला मिळाला। 2 धावा पूर्ण जग्गू धोंडगे। या 2 धावेने आपण पाहू शकता धावफलकावर आतापर्यंत 7 चा आकडा। दत्ताराम जाधव साहेबांचा मान सन्मान या ठिकाणी केला जातोय आणि जरूर ऑनलाईन स्क्रीनवर या ठिकाणी त्यांचा फोटो देखील टिपलेला पाहायला मिळतोय एएनपी लाईव्हच्या माध्यमातून। या बॉलवर जर षटकार मारला तर मुकुंद धोंडगे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल। पाहूया काय 500 रुपये मिळतील का? या बॉलला तर उडवलंय समोरच्या दिशेने, लॉंग ऑफ लॉंगाच्या मध्ये बाबू बॉलच्या आडवा आलाय आणि इथं 2 धावा मिळतील।
या 2 धावेने स्कोर कार्ड आपण पाहू शकता 9 धावा धाव फलकावर पहिल्या षटकाखेर. थोडस फास्ट आता फक्त फास्ट खेळावं लागणार आहे बस, कारण आता काहीच इथं आपल्याला चित्र दिसत नाहीये, कारण हळूहळू सूर्य ढगांच्या आड गेलाय. कारण वेळ मित्रांनो कधीच कुणासाठी थांबत नसते, ते वेळेने दाखवलंय. वेळ हळूहळू हातातून निघत चालली आहे. या आजच्या श्रीराम चषकामध्ये पाहिलं ना तर असं चित्र राहिलंय, ज्या टीम राहिल्यात ना त्या स्वयंभू क्रिकेट असोसिएशन मधल्याच टीम इथं राहिल्यात, बाकी सर्व संघ गेले. हा एक इतिहास आज घडलाय. कोणी येऊ द्या पण स्वयंभू क्रिकेट असोसिएशन इथं आता विजय होईल असं नक्की मला म्हणायचं आहे. यावेळेला आपण पाहतोय आडव्या पाटणी चेंडूला डाऊन द ग्राउंड खेळून काढलाय, जिथं आपण पाहू शकतो रनआउटचा चान्स. काय बात आहे जग्गू धोंडगे. मी नेहमी सांगतो ना की स्वयंभू क्रिकेट असोसिएशन मध्ये सर्वात जलद गतीने पळणारा खेळाडू असेल ना, अगदी चित्त्याची चाल आपल्याला पाहायला मिळते जग्गू धोंडगेची. 2 धावा पाहायला मिळतील. जग्गू धोंडगेने या येणाऱ्या बॉल मध्ये चौकार मारला तर 200 रुपये दिले जातील मुकुंद धोंडगे यांच्याकडून. मुकुंद धोंडगे, बाबूशेठ गुळंबे गावदेवी कुडली संघाला जबरदस्त सपोर्ट करताना नेहमीच पाहायला मिळतात. आणि कुडली गावांमध्ये गेल्यानंतर या दोघांकडून समालोचक म्हणून आमच्यावर जबरदस्त बक्षिसांचा वर्षाव केला जातो. यावेळेला काय विकेट बसले का? ओ हो, चित्र वेगळं आपल्याला पाहायला मिळते. हा याच दरम्यान आपण पाहू शकतो पंच धावा किती काही समजलं नाही आम्हाला. एकच धाव. ओके ठीक आहे. तर 1 धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर DM साळवी साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांच्याकडून रुपेश शिंदेने जो षटकार मारला त्या षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. रुपेश शिंदे यांना विनंती असेल आपण या ठिकाणी यायचंय. DM साळवी साहेब यांच्याकडून आपल्याला 500 रुपये आलेले आहेत. कारण DM साळवी साहेब म्हटलं ना तर या विभागातील क्रिकेटचे दर्दी आहेत, जे नेहमीच क्रिकेटच्या मैदानावर प्रेक्षकांना म्हणा खेळाडूंना म्हणा खुश करत असतात. त्याचबरोबर समालोचक म्हणून माझ्यासाठी देखील DM साळवी साहेब यांच्याकडून 500 रुपये या ठिकाणी आलेले आहेत. आणि साळवी साहेबांना विनंती करतोय आपण या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन आसनस्थ व्हायचंय. यावेळेला आपण पाहू शकतो डाऊन द ग्राउंड हा फटका खेळलाय, जिथं पुन्हा 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. आणि या 2 धावेने स्कोर कार्ड आपण पाहिलं ना तर 14 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. DM साळवी साहेब यांच्या शुभ हाताने टॉस बॉक्स वर कॅश प्राइज दिले जाते 500 रुपये एका षटकाराला. कारण एक षटकार देखील किती महत्वाचा होता ना ते DM साळवी साहेबांनी ओळखलंय आणि नेहमीच आल्यानंतर ते बक्षिसांची खैरात करत असतात. यावेळेला आपण पाहू शकतो पुढचा बॉल शुभम मुंडेचा. यावेळेला ठोकलाय समोरच्या दिशेने जिग्नेश मुंडे खाली. ओ जग्गू धोंडगेला देखील केलंय खाली. विकेटचं पतन. आणखी एक धक्का. 14 धावा धाव फलकावर. हळूहळू खूपच अंधार पडत चाललाय. वेगळं चित्र पाहायला मिळतंय. चौदा धावा धाव फलकावर. नवीन फलंदाज आपण पाहू शकतो हर्ष धोंडगे. एक धोंडगे मैदानाच्या बाहेर, दुसरा धोंडगे मैदानाच्या आतमध्ये. जग्गू धोंडगे हा जरूर त्याचा काका आहे. काका मैदानाच्या बाहेर आणि पुतण्या मैदानाच्या आतमध्ये. चित्र आपल्याला विचित्र पाहायला मिळतंय, पण हर्ष मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत. प्रेक्षक वर्गांचे जरूर अलर्ट अशी गर्दी आपल्याला पाहायला मिळते.
कारण सर्व क्रिकेटचे दर्दी आहेत त्याच्यामुळे झाले इथं गर्दी. शुभम मुंडे वा भाई वा वा, चांगला बॉल या ठिकाणी हाताळलाय. डॉट बॉल येणारे आता पाहू शकतो एक चेंडू बाकी. षटकातील आपण पाहूया शेवटचा बॉल. शेवटचा बॉल हर्षने खेळलाय. सिंगल एक धाव बनली आहे आणि विकेट. टोटल धाव संख्या गावदेवी कोडली संघाची 15. 12 बॉल मध्ये 16 धावांची गरज. फास्ट घ्या विनंती असेल. याच दरम्यान करूया सन्माननीय आदरणीय डीएम साळवी साहेब यांचा मान सन्मान. त्यांना विनंती असेल आपण त्या ठिकाणी टॉस बॉक्सवर यायचंय. आपला यथोचित मान सन्मान स्वागत सत्कार समस्त जाधववाडीकरांच्या वतीनं या श्रीराम चषकामध्ये केला जातोय. एक मोठं पुष्पगुच्छ त्याचबरोबर माईची शॉल देऊन या ठिकाणी स्वागत सत्कार आपला या ठिकाणी करण्यात मध्ये येतोय. बारा बॉल 16 धावांची गरज जिंकण्यासाठी. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये शंकर देवगरे जिग्नेश मुंडे आपल्याला पाहायला मिळतील. 12 बॉल 16 धावांची गरज जिंकण्यासाठी. 8-8 प्रत्येक ओव्हर मध्ये धावा करायच्या आहेत. पहिले बॉलर बघूया कोण येत आहेत बॉलिंग मार्कवर. सर्व आपल्याला पाहायला मिळतील. ओमकार राजीवडे पहिले बॉलर. मुकुंद धोंडगे यांच्याकडून ऑफर आली. पहिल्या बॉलवर जर पहिली विकेट घेतली तर 500 रुपये कॅश प्राइज दिलं जाईल ओमकार राजीवडेसाठी. स्ट्राइक एंडला जो असेल त्याची जिग्नेश मुंडे स्ट्राइक एंडवर. मुकुंद धोंडगे यांच्याकडून ऑफर आली ओमकार राजीवडेसाठी. पहिल्या बॉलवर पहिली सफलता 500 रुपये. षटकातील आपण पाहू शकता पहिला बॉल ओमकार राजीवडेचा. चला गेम ऑन करा प्लीज. एक मॅच अजून बाकी आहे. याच्यामध्ये जो संघ जिंकेल तो सावरवाडी टीम बरोबर शेवटची अंतिम मॅच खेळणार आहे. यावेळेला आपण पाहतोय चांगला शॉट जिग्नेश मुंडेचा पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला बॉल बेगाने मार्गस्थ होईल आणि याच दरम्यान मात्र 2 धावा मिळतील पहिल्याच बॉलवर जिग्नेश मुंडेला. काय तो सामना. आंबिवली संघ जवळ या स्पर्धेतून बाहेर जाता जाता 6 बॉल मध्ये 22 धावा शंकर देवघरेने ठोकल्या. या संपूर्ण विभागाला स्वयंभू क्रिकेट असोसिएशनला त्यांनी खुश केलं. समस्त आंबिवलीकरांना त्यांनी खुश केलं आणि आपल्या टीमला आता जीवित ठेवलंय. या मॅच मध्ये काय होईल हे मी सांगू शकत नाहीये पण त्यावेळची ती मॅच कडक नक्कीच पाहायला मिळाली. यावेळेला टॉपेज लागलाय. यावेळेला मैदानावर जरूर आपण पाहतो चित्र विचित्र घडलंय.
विकेटचं पतन, झेल सुटला पण रनआउटच्या स्वरूपामध्ये जिग्नेश मुंडेला पकडला. पहिली विकेट, पहिल्या विकेटचं पतन, फलंदाज बॅक टू दी डगआउट. नवीन बॅटर आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये सुजल साळुंके आपल्याला पाहायला मिळतील. थँक्यू सो मच बाबूशेठ गुळंबे, आपल्याकडून 200 रुपये गुगल पे या ठिकाणी आलेले आहेत, त्याबद्दल धन्यवाद समालोचक म्हणून. या बॉलवर विकेट घेतली तर मुकुंद धोंडगे यांच्याकडून 200 रुपये. ओमकार राजवडेला सपोर्ट केला जातोय आणि हा बॉल, ओ चांगला बॉल, चांगला बॉल, रनआउटचा चान्स. हा हा हा, ओ सूरज जाधवने थ्रो थोडासा स्टंपच्या दिशेने केला पाहिजे होता. आंबिवली गावातील सर्व ग्रामस्थ, सर्व ज्येष्ठ या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत. यावेळेला शॉट खेळलाय खाली बैठक मारून या शंकर देववानं उघडला तिसरा टोळा. शंकरचा बॉल बाला, मोठा टोळा आला बिगीत, मिड विकेट बॉटलाच्या बाहेर. षटकार षटकार षटकार. आज भरपूर दिवसाने मला समस्त आंबिवलीकर पाहायला मिळते, कारण आंबिवलीकर जास्त येत नाही, पण आज जरूर त्याला आनंद झालाय. याही वेळेला आपण पाहतो एज लागले, बॉल होतोय फरार, धावा मिळतील 4. शंकर देवगरच्या बॉलमधून चौकार 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 चौकार. 14 धावा, 2 धाब्यांची गरज. सिद्धी 11 सावरवाडी कर्णधार, प्लीज आपण टॉस बॉक्स वर या. 5 चेंडू, 7 बॉल मध्ये 2 धावांची गरज. शंकर देवघरे आज मात्र वेगळंच चित्र पाहायला मिळते त्याच्याकडून. ओ विजयी भव, विजयी भव. वागतो वाघच, भडकला तर आगच. शंकर देवघरे मॅन फ्रॉम आंबिवली, विजयी भव. सामना जिंकून दिलाय पुन्हा शंकर देवघरेने. चला सिद्धिविनायक, सिद्धिविनायक